ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता कोर्टाची परवानगी घेऊन एका दिवसाच्या मुदतीत पुराव्या शोधायला आलेल्या अर्जुन आणि सायलीने जेव्हा अख्खा आश्रम पिंजून काढलेला असतो आणि त्यावेळेस आता सायलीच्या आणि अर्जुनच्या हाताला काहीच लागलेलं नसतं. पण आता शेवटच्या क्षणी अर्जुन आणि सायली जेव्हा मधुभाऊची तिजोरी उघडतात आणि जेव्हा आता अर्जुनचे लक्ष तिजोरीच्या डाव्या कोपऱ्यात जाते, त्या ठिकाणी असलेली एकच गोष्ट जेव्हा आता अर्जुन बघतो आणि एकाच गोष्टीने सगळं काही आता अर्जुन समोर येऊन अर्जुन आणि सायली तो भयानक पुरावा घेऊन जेव्हा कोर्टात येतात आणि भर कोर्टात साक्षीच्या आणि विलासच्या कर्माचा सिनेमा दाखवून साक्षीनेच विलासचा खून केला हे आता अर्जुन कसा भर कोर्टात जज समोर आणतो आणि जजची बोबडी वळवून मुसक्या आवळून आता साक्षीला विलासच्या खुनात अर्जुन कसा अडकवतो आणि एकाच मिनिटात केस फिरून महिपत आणि साक्षीच्या गळ्याला अर्जुन कसा आता फास बांधतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. अर्जुन आणि सायली आश्रमात जाऊन आता आश्रमाचा कोपरानी कोपरा पिंजून काढत आता अखेर अर्जुनच्या समोर तो पुरावा कसा येतो. तो पुरावा आता आड बाजूला असताना देखील अर्जुनचे लक्ष तिकडे जाऊन अर्जुन हुशारीने तो पुरावा कसा बाहेर आणतो आणि तोच पुरावा भर कोर्टात दाखवून अर्जुन आता महिपत आणि साक्षीच्या गळ्याचा फास आवळून आता पुन्हा सायलीचा आश्रम कसा परत पुन्हा मिळवून देतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता जजला पैसे चारून महिपतने आता आश्रम पुन्हा आपल्या ताब्यात घेतलेला असतो आणि आश्रमावरती आता महिपत आता त्याचे रिसॉर्टसुद्धा बांधू शकतो आणि आश्रम पाहिजे तेव्हा पाडू शकतो हे आता जजने सांगितलेले असते खरे. पण आता शेवटच्या क्षणी अर्जुनने आता कायद्याची आता बाजू घेऊन एका दिवसासाठी आश्रमात जाण्याची परवानगी मागितलेली असते. आश्रमात जर काही पुरावा असेल तर तो पुरावा घेऊन येण्यासाठी मला 1 दिवसाची मुदत हवी आहे आणि मी नाही तर कायदा सांगतोय. तेव्हा आता कायद्याचा आधार घेत सगळ्यात मोठे सत्य अर्जुनने जजला सांगितलेले असते आणि आता कायद्याच्या भीतीने जजने सुद्धा अर्जुनला आता आश्रमात जाण्याची परवानगी दिलेली असते. अर्जुनने आता आश्रमाचा कानाकोपरा ज्या व्यक्तीला माहीत आहे ती व्यक्ती म्हणजे सायलीला आश्रमात त्याच्यासोबत घेण्याची देखील परवानगी मिळवलेली असते. आणि आता अर्जुनसोबत 2 पोलीस अधिकारी, स्पेशल कमिशनर आणि सायली आणि अर्जुनचा असिस्टंट चैतन्य एवढेच आश्रमात असणार असते. त्याच्याशिवाय आश्रमात जाण्याची कुणालाही परवानगी नसते. आणि अखेर आता इकडे अर्जुन आणि सायलीने दुसऱ्या दिवशी आश्रमात जाण्याचा पूर्ण प्लान आखलेला असतो. इकडे आता महिपत आणि साक्षीचे सुद्धा धाबे आणलेले असतात. पण महिपत सांगतो की साक्षी तू काही काळजी करू नकोस. अगं त्या अर्जुन सुभेदाराला 1.5 वर्षापासून आश्रमातील काहीच पुरावे आणता आले नाही आणि फक्त 6 तासात तो असं काय आणणार आहे. उलट आपल्याला आश्रम साफ व्हायला मदत होईल. तो काही काळजी करू नकोस. इकडे आता प्रियाला सुद्धा साक्षीने फोन करून सांगितलेले असते की उद्या अर्जुनने आश्रमात पुरावा आणण्यासाठी जजकडे परवानगी मागितली आणि आता आपल्या हातातोंडाशी आलेला घास हा अर्जुन पुन्हा हिसकावून घेतो की काय अशी भीती आता प्रियाला वाटलेली असते. पण आता साक्षी ही प्रियाला धीर देत म्हणते की अगं प्रिया, त्या विलासच्या खुनाच्या वेळेस तू मागं पुरावा काही ठेवलं नाही ना. तेव्हा प्रिया म्हणते की नाही गं साक्षी, मी कुठे काहीच ठेवलेलं नाही आहे आणि सायलीचं गाठोडं होतं ना, बरं झालं ते देखील मी नंतर आश्रमातून घेऊन आले. ते प्रियाचे ते साक्षीसोबतचे बोलणे चालू असताना मात्र त्याच वेळेस आता प्रतिमाने पाठीमागून येऊन ते बोलणे ऐकलेले असते आणि सायलीचं गाठोडं म्हणजे नेमकं कोणतं असा प्रश्न प्रतिमाला पडलेला असतो.
आणि आता प्रतिमाने पाठीमागून येऊन प्रियाला सायलीचं गाठोडं म्हणजे कसलं गाठोडं असं विचारलेले देखील असते, पण प्रियाने उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केलेली असते. इकडे आता प्रियाला जाम टेन्शन आलेलं असतं. प्रिया विचार करते की अर्जुन खूप हुशार आहे, नक्कीच त्याच्या हाताला जर काही धागादोरा लागला तर आपण सुद्धा अडकवू. तर आता साक्षीने सांगितलेले असते की प्रिया ती सायली देखील अर्जुनसोबत आश्रमात जाणार आहे, तिला तर आश्रमाचा कोपरानी कोपरा माहीत आहे. तेव्हा आता ह्या सायलीला उद्या घरीच अडकवून ठेवण्यासाठी काय युक्ती करावी असा विचार करून प्रिया आता ताबडतोब एक डाव आखते आणि प्रतिमाला भेटण्यासाठी प्रियाने जाणून बुजून आता प्रतिमाला सुभेदारांच्या घरी आणलेली असते. इकडे दुसऱ्या दिवशी आता अर्जुन आणि सायलीने आश्रमात जाण्याची सगळी काही तयारी केलेली असते. चैतन्यसुद्धा आता सगळ्या तयारीनिशी आता तिथे येणार असतो, पण तेवढ्यात प्रिया ही प्रतिमाला घेऊन तिथे येते आणि म्हणते की अगं प्रतिमाला सायलीची खूप आठवण येत होती, तुमची देखील खूप आठवण येत होती, म्हणून भेटण्यासाठी आणलं मी. तर आता कल्पना म्हणते की प्रिया अगं पण आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे तुला माहिती आहे ना. ज्या आश्रमात लहानाची मोठी झाली त्या आश्रमात अर्जुन आणि सायली जाणार आहेत. तेव्हा आज तू प्रतिमाला कशी घेऊन आलीस आणि तुला नाही का जायचं तिकडे. तेव्हा आता कल्पना सायलीला म्हणते की हे बघ सायली, प्रतिमाला भेटणंसुद्धा गरजेचं आहे, पण तुला आश्रमात जायचे ते सुद्धा गरजेचं आहे. तेव्हा बघ बाई तुला काय करायचं ते. तर आता सायली ही प्रतिमाला मिठी मारून प्रतिमाची भेट घेते आणि म्हणते की प्रतिमा आत्या, मला आश्रमात महत्त्वाचं काम आहे, तेव्हा त्यासाठी जावं लागणार आहे. मी नंतर तुम्हाला येईल भेटायला, काम पण थोडंसं महत्त्वाचं आहे. तेवढ्यात आता लगेचच प्रतिमाला काहीतरी डाऊट येतो आणि प्रतिमा सायलीला एका बाजूला घेऊन जाते आणि आता सायलीला प्रतिमाने सांगितलेले असते की प्रिया फोनवर कुणासोबत तरी बोलत होती आणि तुझं गाठोडं असं कुणाला तरी सांगत होती. तेव्हा आता सायलीचं गाठोडं म्हणजे नक्कीच आश्रमातील गाठोडं ते असणार हे आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं. सायली म्हणते की प्रतिमा आत्या, हो माझं आश्रमातील गाठोडं मधुभाऊंनी ठेवलं होतं पण ते सापडत नाही आहे. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की प्रिया फोनवर कुणाला तरी तुझं गाठोडं घेऊन आल्याचे सांगत होती. तेव्हा आता सायलीला लक्षात आलेलं असतं की आश्रमातील गाठोडं माझं प्रियानेच आणलेलं आहे. पण आता सायली म्हणते की हे बघा प्रतिमा आत्या, हे आता कोणाला काही सांगू नका आणि बोलूही नका, मी नंतर तुम्हाला भेटून मग आपण बोलू, आत्ता माझं आश्रमात जाणं खूप गरजेचं आहे. असे म्हणत आता प्रतिमाला भेटून सायली ही अर्जुनसोबत आता आश्रमात निघालेली असते आणि प्रियाचा सगळा प्लान आता फुस होऊन तिच्यावरच उलटलेला असतो. आपण प्रतिमाला सायलीला थांबवण्यासाठी घेऊन आलो, पण सायली आता अर्जुनसोबत चालली, त्यामुळे प्रियाचा डाव फसलेला असतो. इकडे आता अर्जुन आणि सायली हे आश्रमात येतात. दोन इन्स्पेक्टर आणि चैतन्यसुद्धा आता त्यांच्यासोबत असतो. इकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो की हे बघा, सुरुवातीलाच आपण मधुभाऊंच्या आता जिथे खून घडला ना तिथपासून सुरुवात करू. तर आता सायली एक एक गोष्ट अर्जुनला दाखवत असते आणि आश्रमाचा कोपरानी कोपरा अर्जुन आणि सायली काही पुरावा मिळतो का यासाठी शोधून प्रयत्न करत असतात. पुन्हा एकदा अर्जुन आणि सायली कपाट पेट्या सगळं काही उचकून बघत असतात, पण त्यांच्या हाताला काही लागत नसतं. आणि आता इकडे चैतन्य देखील त्यांच्यासोबत सगळं काही बघत असतो आणि पाठीमागे प्रियाने कोणताच पुरावा ठेवलेला नसतो. तो फ्लॉवर पॉट, ती रिव्हॉल्वर सगळं काही प्रियाने डिस्ट्रॉय केलेलं असतं. आणि आता आपल्या ताब्यातून आश्रम जाणार की काय अशी भीती सायलीला वाटलेली असते. जीवाच्या आकांताने सगळेजण शोधत असतात. देवी आईचा धावा करून सायली ही आई काहीतरी पुरावा मिळू दे, यश मिळू दे, सत्याचा विजय होऊ दे असे बोलत असते, पण आता कुणाला काहीच हाती लागत नसतं.
आणि आता अर्जुन हा कपाट उघडतो आणि आता अर्जुन समोर कपाटाची तिजोरी आलेली असते. शेवटच्या क्षणी आता सगळे जण म्हणजे चैतन्य, सायली, अर्जुन आता त्या तिजोरी समोर येतात. ती तिजोरी उघडताच ती रिकामी असते. तेव्हा आता सायली म्हणते की यामध्ये मधुभाऊंचे पैसे, महत्त्वाचे काही फाईल्स, डॉक्युमेंट्स मधुभाऊ इथे ठेवत होते, पण आता तर इथे काहीच नाही आहे. आणि आता ती तिजोरी उघडून ती सगळी रिकामी असल्याचे अर्जुनच्या लक्षात येते. आणि आता त्या तिजोरीच्या बाजूला एक कागद लटकलेला असतो आणि अर्जुनचे लक्ष त्या फाटलेल्या कागदाकडे जाऊन अर्जुन तो कागद हाताने बाजूला करताच त्या कागदाखाली छोटा एक कॅमेरासारखं असलेलं अर्जुनला चमकतं. तिजोरीच्या डाव्या बाजूला अर्जुन ते बारकाईने बघतो आणि त्या क्षणी तो कॅमेरा असल्याचे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. आणि आता तो कॅमेरा आहे हे लक्षात येताच अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, अरे बघ, तिजोरीत तर कॅमेरा लावलेला आहे. तेव्हा नक्कीच या कॅमेऱ्यातील CCTV मध्ये आपल्याला काही ना काही पुरावा सापडेल. आणि पटकन आता 2 पोलिसांच्या मदतीने अर्जुनने तो कॅमेरा बाहेर काढलेला असतो. आणि आता डाव्या कोपऱ्यात अगदी सहजच जेव्हा तिजोरी उघडली जाते तेव्हा फक्त त्या माणसांचे चेहरे त्या कॅमेऱ्यात दिसू शकतील अशा पद्धतीने डाव्या बाजूला, आड बाजूला तो कॅमेरा लावलेला असतो. आणि आता अर्जुन आणि चैतन्य तो कॅमेरा बाहेर काढताच आता ताबडतोब आता चैतन्याने लॅपटॉप आणि सगळं काही आणलेलं असतं आणि लगेचच अर्जुन आणि चैतन्य तो कॅमेरा लॅपटॉपला कनेक्ट करतात आणि त्याचे CCTV फुटेज आता अर्जुन चैतन्य समोर आलेले असते. जेव्हा आता साक्षी ही विलासला घेऊन आता आश्रमाचे ती फाईल शोधण्यासाठी आलेली असते आणि जेव्हा विलासने चावी घेऊन ती तिजोरी उघडलेली असते त्यावेळेस आता साक्षी आणि विलास ती फाईल शोधत असताना दोघांचेही चेहरे त्या कॅमेऱ्यात आलेले असतात. साक्षी म्हणत असते की विलास, वेळ फार कमी आहे, लवकर ती फाईल आपल्याला मिळाली पाहिजे, वेळ वाया घालू नको, शोध ती फाईल लवकर. आणि ते सगळे आता फुटेज त्या कॅमेरामध्ये कैद झालेले असते. आणि आता ते सगळे फुटेजचा भयानक पुरावा अर्जुन आणि चैतन्य समोर आलेला असतो. आणि अखेर दुसऱ्या दिवशी भर कोर्टात सुनावणी चालू होताच मैपत, साक्षी सगळेजण आलेले असतात. आता जज अर्जुनला विचारतात, मी तुम्हाला 1 दिवसाची मुदत दिली होती, तेव्हा भेटला का तुम्हाला काही पुरावा? तर आता अर्जुन सुरुवातीला काही बोलत नसतो. तेव्हा मैपत आणि साक्षी खुश होतात. तेव्हा आता मैपत म्हणतो की जज साहेब, अहो कशाला तुम्ही फुकट वेळ वाया घालवता, तिथे काही भेटणारही नव्हतं आणि अर्जुनने तुमचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असेल. तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की थांबा जज साहेब, पिक्चर अभी बाकी आहे. आणि लगेचच आता अर्जुन CCTV फुटेजचा तो कॅमेरा आता लॅपटॉपला कनेक्ट करून भर कोर्टात साक्षीच्या कर्माचा सिनेमा आता सगळ्यांना दाखवतो. ज्यावेळेस साक्षी ही विलाससोबत तिथे आली होती त्यावेळेस विलासने चावी घेऊन कसे कपाट उघडले, तिजोरी उघडताच कॅमेरा ऑन झाला आणि विलास आणि साक्षीचा चेहरा कॅमेऱ्यात कैद होऊन साक्षी विलासला ती फाईल शोधण्यासाठी सांगत होती. विलास, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, काहीही करून ती फाईल मला मिळाली पाहिजे. तेव्हा आता विलाससोबत साक्षी कशी फाईल शोधत होती हे सगळं आता त्या फुटेजमध्ये क्लिअर कट दिसत असतं. आणि आता त्या फुटेजमध्ये टाईम देखील आता रेकॉर्ड झालेला असतो. आणि जेव्हा विलासचा खून झाला त्याच्या अगोदर 10 ते 5 मिनिटे हे सगळं घडल्याचे त्या CCTV फुटेजमधून समोर आलेलं असतं. आणि साक्षीच्या पापाचा हंडा भरलेला असतो. म्हणजे खुनाच्या अगोदर 5 मिनिटे साक्षी ही विलाससोबत होती आणि ती फाईल विलाससोबत शोधत असताना साक्षीनेच विलासचा खून केला असे आता अर्जुनने भर कोर्टात जजला सांगितलेले असते. आणि समोर CCTVचे फुटेज दाखवत साक्षीच्या पापाचा हंडा भरून आता ताबडतोब आता जजची बोबडी वळवलेली असते. आणि ताबडतोब आता ते सगळं बघून जज साक्षीला अटक करण्याची मागणी करून ताबडतोब आश्रमाला स्टे लावून आश्रम पुन्हा सीलपॅक केलेला असतो. आणि सही सलामत आता अर्जुन साक्षीच्या पापाचा हिशोब चुकता करत जसाची तसा आश्रम पुन्हा कसा सायलीला मिळवून देतो आणि मधुभाऊची कशी सुटका करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.